इयत्ता 6वी जुन्या बालभारती पुस्तकातील अडाणी पाठ। बाहेर अंधार पडत होता। माझ्या दारात दिवा लागला होता। दारात मला गेनूबुवा तराळ दिसताच मी आईला बोललो, ए दारात तराळ आलाय। माझ्या आईने तराळाला बघताच डोईचा पदर नीट केला। तोच माझ्या बानं त्यांना पुसलं, का व एकाएकी अंधार करून माझ्या दारात। मग उभ्या उभ्याच गेनूबुवानं आपल्या दणकीच्या खिशातून पत्र काढलं। ते माझ्या बाच्या हातात देता देता म्हणाला, रामा तुझ्या नावावर हे पत्र आलंय बघ। माझ्या बापानं तो कागद हातात घेऊन उलटा पालटा करून दाराच्या उजेडात बघितला। पुढं अंधारात नजर टाकली व अण्णा चितागती झाल्यागत गप्प झाला। माझ्या वडिलांना मी अण्णा म्हणत असे। वास्तविक माझ्या बापाच्या एवढ्या हयातीत त्यांना कुणीच पत्र असं पाठवलं नसावं। त्यांना कोण कशाला पत्र पाठवणार? काय खबर आली सांगावाला तर माणसाच्या तोंडीच येणार। तोंडातोंडीचा सांगावा हेच खरं पत्र टपाल। पण पोस्ट कार्डावर लिहिलेलं पत्र माझ्या बाला कधीच आलं नव्हतं। त्यात माझ्या बापानं सरकारी गावकीचं टपाल, कागदपत्राचा लखोटा, गावोगाव पाटील तलाठ्याला, महालकरी, मामलदाराला, हवालदार, फौजदाराला गावकीच्या कामात पोहोचता केलेला होता। तसं त्यांनी आपल्या आयुष्याचे दिवस खर्ची घातलेले होते। पण स्वतःला म्हणून कुणाचं पत्र आलेलं नव्हतं हे मला घरातच दिसत होतं। न तसं कुणी पत्र टपाल धाडलं नव्हतं। कुणी तसं धाडण्याचं कारणही नव्हतं। त्यात माझी थोरली बहीण पवित्रा नवऱ्याच्या गावी नांदायला होती, पण तिचं काय पत्र येण्याची आशाच नव्हती। मला तर सांगावा निरोप येणार। त्यात माझ्या बापाची एक मावस बहीण मुंबईला होती। आता तेवढीच बया काय खबर कळवली तर पत्रानं कळवणार, पण तिनंही काय कवा मुंबईला असल्यापासून कागदपत्र धाडला नव्हता। काय तसे कागद पाठवण्याचं कारणही कधी घडलं नसावं, पण काहीतरी महत्वाचंच असावं अशी सगळी वस्तुस्थिती होती। मग गेनूबुवा तराळानं कुणाचा कागद द्यावा या विचारात पडून माझ्या वडिलांना अण्णानं लागलीच तराळाला पुसलं, ह्यो कागद मला आलाय म्हणतोस? होय रे रामा तुलाच आलाय। वडिलांना हातातलं पत्र पुन्हा उलट पालट बघितलं। त्याला विचारलं, यात माझं नाव रामा तात्या असं लिहिलंय? तर काय त्यात तुझा पत्त्या पण हाय? हे पत्र माझंच हाय म्हण की, तर दुसऱ्या कुणाचं नाही तुझंच हाय बघ। त्यात तराळ बोलता बोलता खाली बसला व वडिलाला बोलला, रामा जरा चिलीम तरी पेटव। मग माझा बाप तंबाखूनं चिलीम भरू लागला। वर मी त्यांचं बोलणं ऐकून बाहेर आलो। कुणाचं पत्र आलं म्हणून ते पत्र हातात घेऊन उलटपालट करून पाहिलं। मी लहान होतो, अडाणीच, शाळेत जात नव्हतो। पत्र पाहून माझी वाचा बंदच। काय वाचणार? मला वाचताच येत नव्हतं। बापानं अण्णानं चिलीम पेटवली। एक झुरका मारून तराळाच्या हातात चिलीम देत सहज बोलला, होय गा कुणाचा असावा हा कागद? कुणाला ठाव? माझ्या हातात नायकानं दिलं, त्याच्या पण हातात पोस्टमननं बाजारात दिलं। पण त्या नायकाला पोस्टमन बाजारात काय बोलला असेल की? चिलीमचा झुरका मारून तराळ बोलला, पण रामा तो नायक काय लिहणार हाय वय? त्याची खरं हाय, पण त्यानं डाकवाल्याकडं कागद फोडून बिडून बघितला तेवढंच विचारायचं। माझ्या वडिलाच्या हातात चिलीम देत तराळ बोलला, होय तेवढं मात्र पुसायला पाहिजे होतं खरं। अण्णानं माझ्या हातातून पत्र घेतलं, चौकटीत उजेडाच्या बाजूला धरलं, त्यावर नजर टाकली। या पत्रात काय जास्त लिहिलं बी नाही असं म्हणतोय? असं आश्चर्याने बोलून तराळानं ते पत्र हातात घेतलं व चौकटीच्या आत उजेडात त्यातल्या 2 ओळी बघून तोही चमत्कारिकपणे बोलला, रामा तुला कवा नव ते पत्र आलं, पण तेही अर्धच आलंय। काही महत्वाचा निरोप असेल। आता ते तलाट्याकडं नाही तर मास्तराकडं फोडून बघितल्याशिवाय कसं कळायचं? मी खरंच आत्ताच्या आत्ता तलाट्याकडं कुलकर्ण्याकडे जातो। अरे रामा कुलकर्णी गावात नाही, मग गावातल्या मास्तराकडं सकाळी जाऊन त्या मास्तराला गाठतो। सकाळी अण्णा हातात पत्र घेऊन निघाला। मीही त्याच्या पाठोपाठ निघालो। तोच आईने आवाज केला, कुठं व चाललाय? अगं आलेलं पत्र तरी वाचून येतो गावात। मग आई गप्प झाली। अण्णानं आत हाक दिली, मास्तर आहेत का घरात? त्याचबरोबर आतून उलट आवाज आला, कोण हाय रे बाहेर? मी रामा हाय जी। असा अण्णांचा आवाज आत शिरल्या शिरल्या मास्तरीनबाई चटाचटा पाऊल टाकत बाहेर आली। अहो आत काय करताय तुम्ही? दारात रामा आयताच आलाय। पावसाचे दिवस, 4 लाकडं तरी फोडून घ्या, आता स्वयंपाकाला सरपण नाही असं म्हणत मास्तरीनबाई आत तोंड करून बोलली व पुन्हा अण्णाला म्हणाली, आमचं बघ सरपण संपलंय, लाकडाच्या 4
ढलप्या तरी फोडून काढ, त्यात पावसाचे दिवस. अण्णा गप्प झाला. आता अण्णाच्या पुढे प्रश्न होता. मास्तरांच्याकडून पत्र वाचून घ्यायचं होतं. त्यांच्याशिवाय खडाखडा पत्र फोडणार कोण? त्यांच्या दारात तर पत्र घेऊन आलो, पत्र तर वाचून घेणं भाग होतं. काय रामा, का? सकाळीच दारात मास्तरांनी बाहेर येऊन विचारलं. होय, तसं कामच पडलंय. कसलं काम काढलं रामा? तसं काही भारी नाही, असं म्हणून दणकेच्या खिशातलं पत्र काढून हातानं पुढं करून तो म्हणाला, हे पत्र आलंय, तेवढं फोडून दावायचं आहे. ते पत्र मास्तरांच्या हातात टाकणार तो मास्तरांनी लागलीच आपलं काम सांगितलं. अरे रामा, स्वयंपाकाचं घरात थटलंय, लाकडाच्या 4 ढलप्या तरी एवढ्या काढून दे. मी त्याला कुठे नाही म्हणतोय, असं अण्णाचा होकार आला. सरळ पुढे बोलला, द्या की कुऱ्हाड तेवढी, 4 फळ्या काढून दे तू. अण्णाच्या पुढे दुसरा मार्गच नव्हता. त्याला पत्र वाचून घ्यायचं होतं. अण्णानं कुऱ्हाडीचं नाव काढताच मास्तर लागले सोप्यातूनच आत गेले. माळीच्या चौकटीतून आत बायकोला हाक मारली. ती आपली कुऱ्हाड कुठे? रामाकडून आजच्या पुरत्या 4 ढलप्या काढून घेतो. त्याबरोबर आतून उलट आवाज आला, अहो आजच्या पुरत्या काय बोलताय? 4-8 दिवस पुरल एवढं तरी त्याच्याकडून सरपण फोडून घ्या. तो आयताच गावलाय, त्यात पावसाचे दिवस. अण्णाच्या कानावर मास्तरीनबाईचे शब्द पडले. मग तो वैतागतच स्वतःला बडबडला, तुझ्या घरचा नोकर नव का? बरा गावलो तावडीत. अण्णाला वैताग येण्यासारखाच हा प्रसंग होता, पण त्यांच्या पुढे आता काही इलाज नव्हता. त्यात आम्हाला 2च डोळे, पण मास्तर शिकल्याने ते आता 4 डोळ्यांचे झाले होते. कधी नडी आडीला असंच काय वाचून घ्यायला त्यांच्या दारापुढे जाण्याचा प्रसंग येणारच. तेवढ्यात मास्तरांनी जडशीळ कुऱ्हाड आणून पुढे अंगणात धापकन टाकली व अण्णाला बोलले, रामा, भराभरा 4 दिवसाचं सरपण फोडून दे. तोच अण्णानं हातातलं पत्र मास्तरांच्या हातात वरून टाकलं. मास्तर अगोदर तरी पत्र वाचून दावा मला. मास्तरांनी पत्र हातात धरून त्यावर नजर टाकली. तोच ते अण्णाला म्हणाले, रामा, मी अंघोळ करून आलोच, पाणी थंड होईल, मग तुझं पत्र वाचून दावतो बरं का. पत्र वाचून घेण्यासाठी लाकडं फोडण्याची वेळ माझ्या बावर अण्णावर आली होती. अण्णा लाकडं फोडू लागला. पत्रात काय असेल याचे विचार मनात दाटतच होते. लाकडं फोडून झाली, पण त्यात बराच वेळ गेला. मग अण्णानं आत हाक दिली, मास्तर, आहो मास्तर. त्याबरोबर मास्तर आतून बाहेर आले. त्यांनी लागलीच विचारलं, काय रामा, झाली का लाकडं फोडून? तो बघा की फोडलेल्या लाकडांचा ढीग. त्या ढिगाकडे पाहून मास्तरांनी अण्णाला शाबासकी दिली. अण्णा लगेच म्हणाले, आता तरी ते पत्र वाचून दावा. मास्तरांनी त्यावर नजर फिरवली व विचारलं, अरे रामा, तुझी बहीण मुंबईला होती का? होय होती, मावस. बन दोंडाबाई घरातल्या वाणीच. अरे तिला देवाज्ञा झाली. तुझी सारखी आठवण काढीत होती. अण्णा कळवळला, देवा, माझी धोंडाई गेली म्हणता? अण्णा गप्प झाला. मोठ्या जुलमानं खाली मुंडी घालून मास्तराच्या पायरीवरून उठला. खाली मान घालून वाड्याबाहेर पडला. वाटेला लागल्यावर त्याने पाणवलेले डोळे पुसले.